नमस्कार. आज आपण दिवाळी फराळामध्ये पातळ पोह्याचा चिवडा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. चिवड्याच्या आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल किती मस्त असा कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे. अगदी डब्बा संपेपर्यंत महिना दीड महिना चिवडा कुरकुरीत राहण्यासाठी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर साऱ्या बारीक टिप्स सांगितलेल्या आहे. जर तुम्ही माझ्या पद्धतीने हा चिवडा बनवला तर तुमचा चिवडा अजिबात तेलकट होणार नाही. एक खास मसाला तयार करून मी हा चिवडा तयार केलेला आहे, त्यामुळे खूपच चविष्ट झालेला आहे. आपल्या चिवड्याला हा तयार केलेला मसाला अगदी व्यवस्थित लागावा यासाठी एक खास ट्रिकसुद्धा सांगितलेली आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. पोह्याचा चिवडा तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत. आता हे पातळ पोहे अगदी असे पसरट आकाराचे असतात, वजनाने अगदी हलके असतात आणि कागदासारखे पातळ असतात, थोडेसे असे ट्रान्सपरंट असतात. हे तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये आरामशीर भेटतील. आता हे घेतलेले अर्धा किलो पोहे आपण सुरुवातीला स्वच्छ असे चाळून घेणार आहोत. कारण हे पोहे अगदी कागदासारखे पातळ असल्यामुळे ह्याचा भरपूर भुगा होतो. भुगा झाल्यामुळे एकदम पांढरी आणि बारीक पावडर या पोह्यांमधून निघते. त्यामुळे लक्षात ठेवा, एकदम असे चाळून घ्यायचे आहेत, त्यानंतरच वापरायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे थोडे पोहे मी चाळणीने चाळून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अशा प्रकारची पोह्यांमधून पावडर निघते, त्यामुळे असे चाळूनच घ्यायचे आहेत. चला तर अगदी थोडे पोहे चाळून घेते आणि एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते. आता असे हे पोहे सर्व चाळून घेतल्यानंतर काय करायचं, एक 4 ते 5 तासासाठी कडकडीत उन्हामध्ये चांगले सुकवून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होणार आहे, आपले पोहे मस्त कुरकुरीत होतील आणि डब्बा संपेपर्यंत हा पोह्याचा चिवडा मस्त असा कुरकुरीतच राहील, अजिबात कुठेही नरम पडणार नाही. त्यामुळे असे सुरुवातीला पोहे मस्त असे 5-6 तास कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्या. त्यानंतर आपण पुन्हा कढईमध्ये गरम करून घेणार आहोत. अशा 2 स्टेप केल्या ना तर तुमचा पोह्याचा चिवडा अजिबात नरम पडणार नाही, मस्त डब्बा संपेपर्यंत कुरकुरीतच राहणार आहे. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व अर्धा किलो पातळ पोहे व्यवस्थित चाळून घेतलेले आहेत आणि 5 ते 6 तास कडकडीत उन्हामध्ये चांगले सुकवून देखील घेतलेले आहेत. आता असे पोहे उन्हामध्ये सुकवून घेतल्यानंतर अशी एक मोठी खोलगट आणि पसरट कढई घ्यायची आहे. अगदी थोडे म्हणजे 2-2 मुठी पोहे कढईमध्ये घालायचे आहेत. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मस्त असे पोहे भाजून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, पोह्याचा रंग बदलू द्यायचा नाही, पोहे आकसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. प्रत्येक बॅची साधारणतः 1-1 मिनटं फटाफट आपल्याला भाजून घ्यायची आहे. भाजत असताना असे दोन्ही हातांमध्ये 2 चमचे घ्यायचे आहेत आणि खालीवर करायचे आहेत. असं केल्यामुळे काय होतं, हे पोहे जास्त पातळ असतात आणि आपण उन्हामध्ये पण सुकवून घेतले आहे, त्यामुळे कुरकुरीत झालेले असतात. जास्त तुम्ही यांना हलवलं ना तर ह्याचा भुगा होतो. त्यामुळे असे चमच्याने खालीवर करायचे आहेत, मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. बरेच जण हे पोहे भाजताना प्रत्येक बॅचमध्ये अगदी थोडंसं मीठ घालतात आणि त्यानंतर भाजतात. त्यामुळे सुद्धा पोहे अजिबात न आकसता मस्त असे भाजले जातात. पण मी या ठिकाणी जरासुद्धा मीठ वगैरे काहीही न घालता अगदी कमी गॅसवरती, कमी ते मध्यम गॅसवरती प्रत्येक बॅच अगदी 1-1 मिनटं दोन्ही चमच्याच्या मदतीने खालीवर करत अगदी मस्त अशी भाजून घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आपले पोहे कुठेही आकसलेले नाही, अगदी मस्त असे भाजून तयार झालेले आहेत. अशाच पद्धतीने मी घेतलेले सर्व अर्धा किलो पोहे थोडे कढईमध्ये घालून मस्त असे भाजून घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अशा प्रकारे मी सर्व अर्धा किलो पोहे भाजून घेतले आहेत आणि एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेले आहेत. पोहे अजिबात आकसले नाही, मस्त असे भाजून तयार झालेले आहेत. आता आपले पोहे भाजून झाले आहेत, बाकीचे इतर जिन्नस तळायला घेऊयात. कढईमध्ये पाव लिटर तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की लगेचच 1 वाटी शेंगदाणे तेलामध्ये घालायचे आहेत आणि मध्यम आचेवरती मस्त असे खरपूस तळून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, आता इतर सर्व साहित्य जे आहे पुढचं ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. काही लोकांना शेंगदाणे जास्त आवडतात, काही जणांना खोबरं कमी आवडतं, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतर सर्व साहित्याचं व्हेरिएशन कमी जास्त करू शकता. मी या ठिकाणी आपली जी रेग्युलर आमटीची वाटी असते ना, अगदी त्याच वाटीने 1 वाटी शेंगदाणे मोजून घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे नेहमी चिवड्यामध्ये घालताना अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्याचे वरचं टरफल असतं ना, ते शेंगदाण्यापासून मोकळं झालं पाहिजे आणि शेंगदाण्याला हलका असा तडा गेला पाहिजे, तेव्हा समजावं मस्त असे शेंगदाणे खरपूस भाजून तयार आहे. हे पहा, मस्त असे शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत. रंग देखील बदललेला आहे. अगदी ह्याच रंगावरती तळून घ्यायचे आहेत. आता हे तळून घेतलेले शेंगदाणे एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात.
ज्या वाटीने शेंगदाणे मोजून घेतले ना, अगदी त्याच वाटीने 1 वाटी पातळ कापून घेतलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. ते सुकं खोबरं देखील आपल्याला मस्त असं खरपूस तळून घ्यायचं आहे, हलकासा लालसर सोनेरी रंग येईपर्यंत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खोबऱ्याला मस्त असा हलकासा लालसर सोनेरी रंग आलेला आहे. अगदी ह्याच रंगावरती भाजायचं आहे, यापेक्षा जास्त तळायचं नाही. जर तुम्ही जास्तीचा डार्क रंग येईपर्यंत तळून घेतलं तर ते खोबरं जास्त करपतं आणि चिवड्यामध्ये गेल्यावरती करपट लागू शकतं. त्यामुळे अगदी ह्याच रंगावरती खोबरं तळून घ्यायचं आहे. आता तळून घेतलेलं खोबरं शेंगदाणे काढून घेतलेल्या ताटामध्ये काढून घेऊयात. खोबरं तळून तयार आहे. आता लगेचच पुन्हा अगदी त्याच सेम वाटीने 1 वाटी भाजक्या डाळ्या तळून घ्यायच्या आहेत. ह्या डाळ्यांना पंढरपुरी डाळ, फुटाण्याची डाळ असे देखील म्हटले जाते. आता ह्या डाळ्या आधीच भाजलेल्या असतात, त्यामुळे मस्त अशा हलक्या फुलक्या असतात. त्यामुळे ह्या डाळ्यांना जास्त वेळ तळत बसायचं नाही. अगदी 1-2 मिनटं किंवा एखादा मिनटं तळून घ्यायचं आहे, हलकासा रंग बदलेपर्यंत. म्हणजे काय होतं, डाळ्या जर बऱ्याच दिवसाच्या असतात ना, तर त्याच्यामधलं जे मॉइश्चर असतं, जे नरम पडलेलं असतात, तर ते नरमपणा आणि मॉइश्चरपणा पूर्णपणे निघून जातो. त्यामुळे आपल्याला तळून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे आपला चिवडा देखील खूप छान टिकतो. अजिबात मध्येच असं चिवड्याचा वास सुद्धा येत नाही आणि खराब देखील लागत नाही. हे पहा, डाळ्या देखील मध्यम आचेवरती मी 1 मिनिट मस्त अशा खरपूस तळून घेतलेल्या आहेत. आता हे तळून घेतलेल्या डाळ्या देखील प्लेटमध्ये काढून घेऊयात. डाळ्या मस्त अशा तळून तयार झालेल्या आहेत. आता मी या ठिकाणी काही सुकामेवा घेतलेला आहे. 15 ते 20 बदाम, 15 ते 20 काजू आणि 20 ते 25 साधे मनुके घेतलेले आहेत. आता हा घेतलेला सुकामेवा देखील मस्त असा खरपूस फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे. मनुके पहा, तळल्यानंतर मस्त असे टम्म फुगतात आणि रंग देखील मस्त असा बदलतो. आता या ठिकाणी सुकामेवा देखील अगदी छान तळून तयार आहे. तळून घेतलेला सुकामेवा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता ह्या सुक्यामेव्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता, जास्त करू शकता किंवा इतर सुकामेवासुद्धा ॲड करू शकता. आता असं सर्व सुकामेवा तळून झाल्यानंतर लगेचच मी या ठिकाणी जी आमटीची वाटी होती ना, सुरुवातीला सांगितली, अगदी तीच वाटी अगदी गच्च गच्च दाबून भरून मी मस्त असा ताजा हिरवागार कढीपत्ता आधी चांगला धुवून घेतला. त्यानंतर एखाद्या कपड्यावरती घालून मस्त असं पुसून घेतला आणि पंख्याखाली चांगला 15 ते 20 मिनटं सुकवून घेतलेला आहे. आता हा हिरवागार कढीपत्ता मस्त असा खळखळ आवाज येईपर्यंत खरपूस तळून घ्यायचा आहे. जर तुम्ही कढीपत्ता व्यवस्थित तळला नाही आणि अर्धवट कच्चा राहिलेला कढीपत्ता चिवड्यामध्ये घातला तर तुमचा चिवडा नरम पडू शकतो. त्यामुळे खास टीप आहे, लक्षात ठेवा. मस्त असा कढीपत्ता आधी खरपूस तळून घ्यायचा आहे, त्यानंतर चिवड्यामध्ये घालायचा आहे. आपला खुळखुळा कसा खळखळ आवाज करतो, अगदी त्याच पद्धतीने कढीपत्ता तळून झाल्यानंतर प्लेटमध्ये आपण जेव्हा काढणार ना, तेव्हा तसा खळखळ आवाज झाला पाहिजे. तेव्हा समजावं कढीपत्ता मस्त असं तळून तयार आहे. आता हा तळून घेतलेला कढीपत्ता सर्व साहित्य तळून घेतलेल्याच प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता कढीपत्ता देखील अगदी खरपूस तळून झालेला आहे. मी या ठिकाणी 20 ते 25 हिरव्या मिरच्या एकदम बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत. यात कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या तेलामध्ये घालायच्या आहेत आणि अगदी मस्त अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत. मिरच्या देखील अगदी मस्त अशा तळायच्या आहेत. अजिबात कच्चेपणा ह्या मिरच्यांमध्ये राहायला नाही पाहिजे. जर तुम्ही कच्चट मिरच्या पोह्याच्या चिवड्यामध्ये घातलात तरीसुद्धा तुमचा चिवडा नरम पडू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, जास्त करपू द्यायच्या आहे मिरच्या तळताना. आता अशी मिरची करपलेली दाताखाली चिवडा खाताना जरी लागली ना, तरी खूप छान चिवडा लागतो. हे पहा, मस्त अशा मिरचीचा रंग बदललेला आहे. अगदी ह्याच रंगावरती मिरची तळून घ्यायची आहे. आता हे तळून घेतलेली मिरची एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता चिवड्यासाठी लागणारं सर्व साहित्य तळून झालेलं आहे. सर्व साहित्य तळल्यानंतर सुद्धा पहा, कढईमध्ये भरपूर तेल उरलेलं आहे. पण आपल्याला चिवड्यासाठी आता एवढं तेल अजिबात लागणार नाही. आपण सुरुवातीला शेंगदाणे वगैरे इतर साहित्य मोजून घेताना जी आमटीची वाटी वापरली होती ना, अगदी त्याच वाटीने मी आता ह्या कढईमध्ये फक्त अर्धीच वाटी तेल ठेवणार आहे. जास्तीचं तेल आता कढईमध्ये ठेवायचं नाही. आता इतर सर्व तेल जे आहे ते मी किटलीमध्ये काढून घेते. फक्त अर्धीच वाटी तेल मी या कढईमध्ये ठेवणार आहे. अशा प्रकारे मी सर्व साहित्य मस्त असं खरपूस तळून घेतलेलं आहे. सर्व साहित्याला रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे. मस्तच. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सर्व अर्धा किलो पोहे मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. पोहे पहा, अजिबात आकसले नाही, मस्त असे भाजून घेतलेले आहे तरीसुद्धा. आता मी चिवड्याची चव खूपच छान यावी यासाठी एक साधासुद्धा आणि सोपा मसाला तयार करणार आहे. आता एका प्लेटमध्ये मोठे 2 चमचे अख्खे धणे, मोठे 2 चमचे बडीशेप आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. आता हे घेतलेले सर्व साहित्य एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे. बारीक पावडर न तयार करता अगदी ओबडधोबड थोडंसं वाटून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, जास्त बारीक पावडर तयार करायची नाही. अशा प्रकारे मस्त असं मी वाटून घेतलेलं आहे ओबडधोबड, जास्त बारीक पीठ तयार केलेलं नाही. अशा प्रकारचं
एकदा हा मसाला तयार करून तुम्ही चिवडा करून पहा, खूपच चविष्ट लागतो. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी इतर सर्व कढईमधलं तेल काढून घेतलं. फक्त आमटीची जी वाटी होती ना, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्याच वाटीने मोजून फक्त अर्धी वाटी तेल कढईमध्ये ठेवलेलं आहे. ही खास टिप्स आहे, लक्षात ठेवा. जर तुम्ही जास्तीचं तेल ह्या ठिकाणी वापरलं तर तुमचा चिवडा खूपच तेलकट होईल. अजिबात जास्त तेल आता आपल्याला वापरायचं नाही. आता हा वाटून घेतलेला सर्व मसाला घालायचा आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. मोठे 4 ते 5 चमचे पांढरे गावरान तीळ घेतलेले आहेत. हे तीळसुद्धा घालायचे आहेत. आता 1 चमचा हिंग घालायचा आहे आणि मोठा अर्धा चमचा फक्त हळदी पावडर घालायची आहे. लक्षात ठेवा, जास्त हळदी पावडर ह्या ठिकाणी घालायची नाही, नाहीतर तुमच्या चिवड्याला जास्त रंग व्यवस्थित येत नाही. कारण जास्तीची हळद झाली तर पदार्थाचा रंग थोडासा काळपट येतो. त्यामुळे लक्षात ठेवा, हळद घालताना बेतानेच घालायची आहे. आता ही घातलेली हळद, हिंग आणि इतर सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम ह्या ठिकाणी मंद ते मध्यम ठेवायची आहे. आता असं चांगलं परतून घेतलं ना की लगेच चवीनुसार मीठ घालायचं आहे. या मसाल्यामध्येच मीठ घालायचं आहे, म्हणजे मस्त असं मीठसुद्धा परतलं जातं आणि चिवड्याची चव आणखी वाढते. मीठ घालून सर्व साहित्य अगदी मस्त असं अर्धा ते 1 मिनिट कमी आचेवरती परतून घेतलेलं आहे. सर्व छान असं परतलं गेलं आहे. आता हा परतून घेतलेला सर्व जो मसाला आहे आपण भाजून घेतलेल्या पोह्यांमध्ये काढून घ्यायचा आहे. हे पहा, लक्षात ठेवा, ही खास ट्रिक आहे. अजिबात तळलेलं इतर सर्व साहित्य लगेच पोह्यांमध्ये घालायचं नाही. आधी हा तळून घेतलेला मसाला घालायचा आहे. असं केल्यामुळे काय होतं, जो मसाला आहे तो आपल्या पोह्यांना अगदी व्यवस्थित लागला जातो. अजिबात कुठेही राहत नाही पोह्यांना लागायचा. जर तुम्ही भाजून घेतलेल्या पोह्यांवरती लगेचच इतर तळलेले जर सर्व साहित्य घातलं असतं आणि त्यानंतर हा मसाला घातला असता तर काय झालं असतं, तळून घेतलेल्या सर्व साहित्यांनाच हा मसाला लागला गेला असता. पोह्यांना अजिबात व्यवस्थित मसाला लागला गेला नसता. कुठे लागला गेला असता तर कुठे नाही लागला गेला असता. त्यामुळे काय होतं, चव देखील अगदी बदलते चिवड्याची, कारण व्यवस्थित आपण तळून घेतलेला मसाला लागत नाही. त्यामुळे आता ही खास ट्रिक आहे. त्यामुळे काय होतं, आपल्या चिवड्याला एकसारखा हा मसाला लागला जातो. अगदी व्यवस्थित असा हा तळून घेतलेला, परतून घेतलेला जो मसाला आहे ते मी भाजून घेतलेल्या पोह्यांना अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे, एकजीव करून घेतलेला आहे. हे पहा, या पद्धतीने परतून घेतलेला मसाला आपल्या पोह्यांना मस्त असा लागलेला आहे. रंग देखील अगदी बदललेला आहे, परफेक्ट. आता आपण सुरुवातीला जे तळून घेतलेलं सर्व साहित्य होतं ते सर्व साहित्य आता ह्या स्टेजला घालायचं आहे. आता हे घातलेले सर्व साहित्य देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे दोन्ही हातांच्या मदतीने हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे तळून घेतलेलं जे साहित्य होतं त्या साहित्यांमध्ये सुद्धा तेलाचा अंश असतो. कारण आपण एखादा पदार्थ तळून घेतल्यानंतर जेव्हा प्लेटमध्ये काढतो, किती नाही म्हटलं तरीसुद्धा थोडंसं प्लेटमध्ये तेल येतंच. त्यामुळे आपला जो चिवडा आहे तो अजिबात जास्त फिकटसुद्धा होणार नाही. मस्त असं तेलाचं या ठिकाणी मी प्रमाण सांगितलेलं आहे. तुमचा चिवडा या ठिकाणी अजिबात तेलकट होणार नाही, अगदी व्यवस्थितच तयार होणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी तळून घेतलेलं सर्व साहित्य चिवड्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता तुम्ही या स्टेजला ह्या चिवड्यामध्ये 1 चमचा आमचूर पावडरसुद्धा घालू शकता. त्यामुळे चिवड्याला थोडासा आंबटपणा येतो. किंवा आपण जो मसाला बारीक करून घेतला ना, धणे, जिरे आणि बडीशेप, तेव्हा तुम्ही थोडंसं पाव चमचा लिंबूसत्वसुद्धा घालू शकता. पण मी आज या ठिकाणी लिंबूसत्व किंवा आमचूर पावडर काहीही न घालता चिवडा तयार करणार आहे. आता असं सर्व साहित्य मिक्स करून झालं की लगेचच आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने 7 ते 8 चमचे पिठी साखर घालायची आहे. हे पहा, अशा प्रकारे मी वाटीमध्ये पिठी साखर आधीच चमच्याने मोजून घेतली होती. आता ही पिठी साखर घातल्यामुळे आपल्या चिवड्याची चव आणखी दुप्पट होते. त्यामुळे ही पिठी साखर घालणं फार आवश्यक आहे. आणि अजून हो, पिठी साखर घातल्यामुळे आपल्या चिवड्याचा थोडासा तेलकटपणासुद्धा कमी होतो बरं का. त्यामुळे पिठी साखर जरूर घाला. चवसुद्धा छान होते आणि चिवड्याचा तेलकटपणासुद्धा कमी येतो. चला तर आता हे सर्व साहित्य आहे ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. म्हणजे जे सर्व साहित्य आहे ते चिवड्यामध्ये अगदी सारखं मिक्स होईल. या ठिकाणी आपला अर्धा किलो पातळ पोह्यांचा मस्त असा कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे. चिवड्याला रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे. मी हा चिवडा बनवताना भरपूर साऱ्या बारीक सारे टिप्स सांगितलेल्या आहे. त्यामुळे तुमचा चिवडा चवीला तो खूपच चविष्ट तयार होणार आहे. त्यासोबतच डब्बा संपेपर्यंत कुरकुरीतच राहणार आहे. विशेष म्हणजे अजिबात तेलकट होणार नाही. तुम्ही अशा प्रकारचा चिवडा
मी सांगितल्याप्रमाणे एकदा नक्की करून पहा आणि कसा झाला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अजिबात तेलकट होणार नाही, मस्त असा महिना दीड महिना कुरकुरीतच राहील आणि खूपच चविष्ट तयार होईल. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर ह्या दिवाळीला अशा प्रकारचा चिवडा एकदा जरूर करून पहा. चला तर असेच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.